महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा श्री गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। आजचा जो आपला चिंतनाचा भाग आहे, विवरणाचा भाग आहे, भाग क्रमांक 205 आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील दुसऱ्या समासावर। आणि दुसऱ्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण भाग क्रमांक 201, 202, 203 आणि 204 अशा प्रकारे आतापर्यंत 4 भाग श्रवण केलेला आहे, विवरण घेतलेला आहे अर्ध्या अर्ध्या तासाचे। आपण विवरण घेत आहोत गणेश स्तवन नाम या समासावर। आणि गणेश स्तवन नाम या समासावर विवरण घेत असताना आपल्याला ज्या गणेशाचं स्तवन करायचं आहे त्या गणेशाची थोडक्यात ओळख संतांच्या कृपेने आपण घेतली। आणि या समासातील पहिली ओवी ओम नमो जी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा या ओवीवर आपण विवरण घेतलं। आणि भाग क्रमांक 204 मध्ये माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्षुण्यास वदवावे कृपा कटाक्ष करुणी। या ओवीवर आपण थोडक्यात चिंतन केलं, या ओवीवर आपण थोडक्यात विवरण घेतलं। त्याच विवरणाला धरून आजच्या या भाग क्रमांक 205 मध्ये आपण विवरण घेणार आहोत। आपण बघितलं की त्या ठिकाणी स्तवन करत असताना संतांनी मांडलेलं आहे माझी अंतरी भरावे आणि सर्व काळ वास्तव्य करावे। सर्व काळ म्हणजे फक्त मी ज्या वेळेला देवाची पूजा करतो तोपर्यंतच नव्हे, फक्त ती देवपूजा करत असतानाच त्या देवाचं स्मरण करणं असं नव्हे, देवाची पूजा करत असताना देवाचं स्मरण पाहिजेच पाहिजे, पण ती पूजा संपल्यानंतरही त्या देवाचं स्मरण राहिलं पाहिजे। ती पूजा पूर्ण झाल्यानंतरही आपण आपल्या संसारामध्ये, आपण आपल्या नोकरीमध्ये, आपण आपल्या उद्योगधंद्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे जे काही कार्य करत असतो त्या त्या ठिकाणी त्या देवाचं स्मरण राहिलं पाहिजे। अशा प्रकारे सर्व काळ
म्हणजे केवळ एखाद्या महिन्यापुरतच नव्हे, किंवा त्या भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीच्या वेळेला ज्या वेळेला त्या गणेशाचं आगमन होतंय मूर्ती रूपाने, तेवढ्या पुरतच नको, तर 12ही महिने अखंड सर्व काळ वास्तव्य करावे, त्या गणेशाची सेवा घडावी, मूर्ती रूपाने त्या गणेशाचं पूजन घडावं, ह्या निमित्ताने आपण आपल्या घरामध्ये त्या गणेशाची मूर्ती आणत असतो. पण कार्याकारण जरी आपण त्या मूर्तीचं विसर्जन केलं तरी ते स्मरण, त्या गणेशाचं नामस्मरण, त्या देवाचा परमार्थ, त्या देवाची भक्ती ही सतत सतत आपल्या घरामध्ये राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, असली पाहिजे, सर्व काळ वास्तव्य करावे. अगदी ज्या वेळेपासून माझ्या पिंडामध्ये स्मरण झालं, मला कळायला लागलं की माझ्या जीवनाचं सार्थक कशामध्ये होणार आहे, माझं अर्ध कर्तव्य काय आहे, मी काय केलं पाहिजे, माणूस म्हणून मी जन्माला आलेलो आहे, मग माझं विशेष करून कर्तव्य काय, मी काय केलं पाहिजे, हे स्मरण ज्या वेळेपासून माझ्या पिंडात झालं त्या वेळेपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत सतत 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 त्या भगवंताचं स्मरण पाहिजे. मग जागृती अवस्थेत जर ते स्मरण असेल तर निद्रेमध्ये सुद्धा नक्कीच त्या भगवंताचं स्मरण राहणार आहे, कारण ती जाणीव संतांनी करून दिलेली आहे. जागृती मध्ये जे असतंय तेच, जागृतीमध्ये जे वसे ते स्वप्ने दिसे. मग जागृती अवस्थेमध्ये जर आपल्याला त्या देवाचं स्मरण असेल, देवाचा परमार्थ आपण करत असू, देवाची भक्ती आपण करत असू, देवपूजा जर आपण करत असू, तर स्वप्न अवस्थेत सुद्धा, निद्रा अवस्थेत सुद्धा त्या देवाचं स्मरण आपल्याकडे राहणार आहे सर्व काळ. आणि अशा प्रकारे त्याच्या विचाराचं, त्याच्या कर्माचं, त्याच्या गुणाचं, त्याच्या भक्तीचं, त्याच्या परमार्थाचं वास्तव्य आपल्या पिंडामध्ये, आपल्या घरामध्ये सर्व काळ वास्तव्य करावे. आणि मग पुढे मांडलेलं आहे ते, मज वाक्षुण्यास वदवावे कृपा कटाक्ष करुणी. काय त्या ठिकाणी विवरण मांडलेलं आहे, मी वाक्शून्य आहे, मला काही कळत नाही, मी वागदुर्बळ आहे, वागदुर्बळ म्हणतात त्याला, सरळ सरळ अर्थ मी मुका आहे, मी बोलू शकत नाही. तुमचं स्तवन करावं असे शब्द माझ्याकडे नाही आहेत, आणि तुमचं स्तवन म्हणजे ते अनिर्वाच्य आहे, ते मी वाचेने वदवू शकत नाही. देवारे ते तुमचं स्तवन करण्यासाठी, ती भक्ती करण्यासाठी, तो परमार्थ करण्यासाठी, तुमचं भजन करण्यासाठी माझ्याकडे ते शब्द नाही आहेत. बरं, हे निवेदन अशा प्रकारे केलेलं आहे, ही प्रार्थना अशा प्रकारे केलेली आहे ती गणेशाकडे, की ज्यांच्याकडं शब्दाचं भांडार आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दरूपी धनाचं भांडार ज्यांच्याकडे भरलेलं आहे, त्यांनी प्रार्थना केलेली आहे, त्यांनी निवेदन केलेलं आहे, मज वाक्षुण्यास वदवावे कृपा कटाक्ष करुणी. मग मानवाने, त्या माणसाने, त्या
साधकाने त्या ठिकाणी अशा प्रकारे नम्र प्रार्थना केली पाहिजे, अशा प्रकारे नम्र निवेदन त्या देवाच्या चरणी केलं पाहिजे की देवा रे, मला काही येत नाही, मला काही माहिती नाही आहे, मी कधी ऐकलेलं नाही आहे, मी कधी तुझं स्तवन करण्याचा प्रयत्नही केलेला नाही आहे, पण तुमचं स्तवन माझ्याकडून घडावं ही अंतःकरणपूर्वक हा विचार माझ्या पिंडात आहे. तुमचं स्तवन माझ्याकडून घडावं ही अंतःकरणापासून मला आवड आहे. मग तो वरदहस्त तुम्हीच आमच्या पाठीवर ठेवावा आणि आमच्या मुखातून ते वेद म्हणवून घ्यावेत. माऊलींचा संग एकदा झाला ना की रेडाही वेद गातोय. रेड्याच्या मुखातूनही वेद निघाले जातात, नवे नवे माऊली वधवून घेतात. आपण माणसं आहोत, आपण नरदेहात आहोत, आपण मनुष्य देहामध्ये आहोत. संतांची कृपा आपल्यावर होणारच होणार, देवाची कृपा आपल्यावर होणारच होणार. देव संत त्याप्रमाणे ते सामर्थ्य देणारच देणार. फक्त त्या देवाचं स्तवन करण्याची इच्छा अंतःकरणापासून आपल्या पिंडामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी ती नम्र प्रार्थना केलेली आहे, मज वाक्शून्यास वदवावे. आता माणसाकडे काही शब्द कमी आहेत का हो? जिथून त्याला बोलायला जमतय तिथून तो शेवटपर्यंत बडबड 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 करत असतो, शेवटपर्यंत बोलत असतो. अनेक प्रकारचे शब्द असतात, अनेक प्रकारची वाक्यरचना मनुष्य करतो. पण त्या माणसाकडे जर सत्संग नसेल, जर परमार्थ नसेल, जर भक्ती नसेल तर अशा प्रकारचे शब्द असतात, अशा प्रकारची तो वाक्यरचना करतो. ऐकणारे सुद्धा कानावर बोट देतात, नको हे ऐकायला आम्हाला. अशा प्रकारची वाक्यरचना तो मनुष्य करत असतो. जे संतांकडे शब्द आहेत तेच शब्द आपल्याकडे आहेत. काही शब्दांमध्ये वेगळं असं काही नाहीये. ज्या मुळाक्षरांपासून ते शब्द निर्माण झालेले आहेत तीच मुळाक्षर आपण शिकलेलो आहोत. ज्या बाराखडीपासून ते शब्द निर्माण झालेले आहेत तीच बाराखडी आपण शिकलेलो आहोत. त्यांच्याकडे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याकडे आहेत. फुलं सर्वांकडेच असतात हो, पण हार करण्याचं जे ज्ञान आहे ते सर्वांनाच नसतंय. ती फुलं क्रमाने ज्या पद्धतीने लावायची, ते हार बनवण्याचं टेक्निक ज्ञान ते सर्वांकडेच नसतंय. त्याचप्रमाणे शब्द सर्वांकडेच आहेत, पण त्या शब्दांची वाक्यरचना अशा प्रकारे करायची आहे की त्या वाक्यरचनेतून देवाचं स्तवन घडलं पाहिजे. तो शब्दांचा क्रम अशा प्रकारे लावायचा आहे की ते अशा प्रकारचे वाक्य निर्माण झाले पाहिजेत की त्या वाक्यांतून, त्या शब्दांतून भक्ती घडली पाहिजे, परमार्थ घडला पाहिजे, समोरच्याच्या पिंडामध्ये आत्मबोध निर्माण झाला पाहिजे, आत्मिक समाधान प्राप्त झालं पाहिजे. ते ऐकून अशा प्रकारे ती शब्द रचना करायची आहे, अशा प्रकारे ती वाक्य रचना करायची आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी नम्र प्रार्थना, नम्र निवेदन केलेलं आहे की देवा रे, आमच्याकडे शब्द आहेत, आम्ही वाक्यरचना सुद्धा आतापर्यंत अनेक प्रकारे केलेली आहे, पण आपलं स्तवन करण्याचं ज्ञान आम्हाला नाही आहे, त्या प्रकारची वाक्यरचना करण्याचं ज्ञान आम्हाला नाही आहे, आणि ते बळ, ते सामर्थ्यही नाही आहे. संसारात मनुष्य किती बडबड करत असतो, किती बोलत असतो. एखाद्याचा जर एखाद्या प्रकारचा व्यापार असेल, व्यवसाय असेल, तर तो त्या धंद्यामध्ये किती बोलत असतो. काही धंदे असे आहेत की बोलूनच, जेवढे तुम्ही बोलणार ना तेवढा त्या ठिकाणी धंदा तो व्यवस्थितरित्या चालत असतो. बोलण्यावर धंदा अवलंबून असतो काहींचा. किती बोलत असतात, कशा प्रकारची वाक्यरचना करत असतात, समोरच्या माणसाचं मन बरोबर वळवत असतात. ते समोरच्या माणसाला बरोबर अगदी असं पटवून देत असतात की आमचा माल तुम्ही घ्या. असो ते ज्ञान पाहिजे, त्या प्रकारचं बोलणं पाहिजे.
पण केवळ पोट भरावा याची विद्या तयेसी म्हणू नये सद्विद्या. सद्विद्या ज्याला म्हणतात ना ते ज्ञान देव आम्हाला द्या. सद्विद्या ज्याला म्हणतात ना ते आत्मज्ञान आम्हाला प्राप्त करून द्या, की जेणेकरून आम्हाला अशी वाक्य रचना करता येईल. आमच्याकडे असे शब्द निर्माण झाले पाहिजेत. त्या शब्दांनी त्या वाक्यांनी आम्ही बोलल्यानंतर भगवंता तुमचं स्तवन घडलं पाहिजे. त्या बोलण्यातून सहज बोलणे परिविवेकाचे, सहज बोलता विवेक प्राप्त होय असं बोलणं पाहिजे. कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. आपलं बोलणं देवालाही आवडलं पाहिजे, अशा प्रकारचं बोलणं पाहिजे, अशा प्रकारची वैखरी पाहिजे. त्या वैखरीमध्ये नम्रता हवी. अभिमान नको, अहंकार नको, गर्व नको, ताठा नको, कोणाचा द्वेष नको, तिरस्कार नको, कुठल्याही प्रकारची तिथे वासना नको. अगदीच सहज जरी मनुष्य ते नम्रतेने बोलला ना तरी समोरच्या माणसाच्या पिंडामध्ये विवेक निर्माण झाला पाहिजे. सहज जरी मनुष्य त्या ठिकाणी बोलला तरी आत्मिक समाधान त्या समोरच्या पिंडामध्ये निर्माण झालं पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला समाधान वाटलं पाहिजे. ते देवाचं स्तवन असेल, ते देवाला आवडणार अशी ती वाक्य रचना असेल, असे ते शब्द असतील. अन्यथा मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत एवढी बडबड करत असतो की शेवटी त्याला वृद्ध अवस्थेमध्ये घरातील माणसं सांगत असतात, आता बस करा, खूप झालं, खूप बोलताय तुम्ही. म्हणजे एवढे शब्द त्याच्याकडे आहेत, एवढी वाक्य रचना त्याच्याकडे आहे की त्याला गप्प करावं लागतंय. बस झालं तुमचं, आता खूप खूप बोलता हो तुम्ही. काही माणसं एवढी बोलतात की त्यांना गप्प करावं लागतंय, बस करावं लागतंय. प्रपंचाचे उदंड ज्ञान आणि परमार्थाविषयी अज्ञान. मग अशा माणसाला काय म्हणावं? नेणे स्वये समाधान या नावबद्ध. प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे त्यांना. प्रपंचाविषयी जर ते बोलायला लागले ना तर तासन तास बोलत बसतात, एवढे बोलतात ते. एवढं ज्ञान असते त्यांच्याकडे. पण त्यांना जर परमार्थाविषयी विचारलं ना, त्यांना जर परमार्थाविषयी जर विचारणा केली ना तर त्या प्रकारचे शब्द त्यांच्याकडे नसतात. त्या ठिकाणी ते मान्य करतात, नाही म्हणे कधी ऐकलेलंच नाही, कधी बघितलेलंच नाही, कधी वाचनात आलेलं नाही आणि कधी तसं बोलण्याचा प्रयत्नही केला नाही. मग ते सांगतात की प्रपंचाविषयी, संसाराविषयी आम्ही तासन तास बोलू शकतो, पण परमार्थाविषयी मात्र आम्ही भ्र शब्द पण काढू शकत नाही. आम्ही जराही काही बोलू शकत नाही, आम्ही जराही ते स्तवन करू शकत नाही. का तर इतर गोष्टींसाठी बळ आहे त्यांच्याकडे. इतर गोष्टींचं स्तवन करायला, इतर गोष्टींविषयी बडबड करायला खूप सामर्थ्य आहे त्यांच्याकडे, खूप बळ आहे त्यांच्याकडे. पण परमार्थिक स्तवन करण्यासाठी ते बळ मात्र त्यांच्याकडे नाही, ते सामर्थ्य मात्र त्यांच्याकडे नाही. म्हणून या ठिकाणी आपणही त्या श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे, देवा मज वाक्शून्यास वदवावे. मी वाक दुर्बळ आहे. तेवढी नम्रता आपल्या पिंडामध्ये पाहिजे. मी मुका आहे देवा. आणि देवाचं सामर्थ्य आपल्याला माहिती आहे, संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मुकं करोति वाचालं पंगुलंगते गिरी. मुकं करोति वाचालं पंगुलंगते गिरी. मुक्यालाही वाचा ज्या ठिकाणी निर्माण होते ते सामर्थ्याचं रूप, ते सामर्थ्याचं स्वरूप म्हणजेच तो श्री गणेशा.
तो गणपती. पंगोलंगैते गिरी. परमार्थात पांगळा असलेला मनुष्य, भक्तीमध्ये पांगळा असलेला मनुष्य, ज्याला परमार्थाकडे चालता येत नाही, ज्याला भक्तीकडे चालता येत नाही, ज्याला श्रवणाकडे चालता येत नाही, ज्याला कीर्तन श्रवणाला जाता येत नाही, ज्याला प्रवचन श्रवणाला जाता येत नाही, ज्याला देवाचं भजन आवडत नाही, अशा प्रकारे पांगळा असलेला मनुष्य. पण त्या ठिकाणी सुद्धा ते सामर्थ्य, चालण्याचं सामर्थ्य देवाच्या कृपेने, संतांच्या कृपेने प्राप्त होत असते. म्हणून ती नम्र प्रार्थना, ते नम्र निवेदन केलेलं आहे. मज वाक्षुण्यास वदवावे. माझ्याकडून तुम्ही स्तवन करून घ्यायचं आहे, माझ्याकडून देवारे तुमचा परमार्थ, तुमची भक्ती करून घ्यायची आहे. पण त्यासाठी तुमची हवी काय? माझ्यावर कृपा हवी. नुसती कृपा नको, तर कृपा केल्यानंतर देवा तुमचा कटाक्ष पण पाहिजे. कारण त्याच्या कृपेशिवाय कुठलंच कार्य होत नाही. कोणतंही कार्य करायचं म्हटल्यानंतर देवाची कृपा असावी लागते. देवाची कृपा एकदा झाली ना, मग त्या माणसाला सगळ्या प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होत असतंय, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होत असतंय. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. एकदा त्या देवाची कृपा आपल्यावर झाली की सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडतंय. म्हणून देवाची कृपा आपल्यावर केव्हा होणार? जर आपण स्तवन त्याचं केलं तर, आपण नामस्मरण त्याचं केलं तर. आईची कृपा आपल्यावर केव्हा होते? वडिलांची कृपा आपल्यावर केव्हा होते? जर त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण वर्तणूक केली तर, त्यांना आवडेल असं वागलं तर आई वडिलांची कृपा आपल्यावर होते. आई वडिलांना आवडेल असं काम जर केलं, असं कार्य जर आपण केलं, असं आपण जर वागलो तर त्यांची कृपा आपल्यावर होते. तसंच देवाला आवडेल असं वर्तन जर आपलं असेल, देवाला आवडतील अशा प्रकारची कर्म जर आपल्याकडून घडत असतील, तर सहज देवाची कृपा आपल्यावर होणार आणि ती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या देवाचं स्तवन आपण करायचं आहे. बरं, एखाद्या वेळी आपल्याला एखादी गोष्ट आपल्या वडिलांना सांगायची आहे, मागायची आहे त्यांच्याकडे. मग त्यांच्याकडे ती गोष्ट, ती वस्तू किंवा ते जे काही असेल ते मागताना आधी कसं गोड बोलतोय तो ना त्या वडिलांशी. ते बाबा पण विचार करतात की एवढा कधी गोड हा बोलत नाही, एवढा कधी लाडाला येत नाही, एवढा कधी जवळ येऊन माझ्याशी एवढा वेळ कधी बोलत नाही, आणि आज अगदी जवळ येऊन एकदम नम्रतेने बोलतोय, एवढं चांगलं चांगलं बोलतोय. कारण काय? बोलणं झाल्यानंतर मग तो सांगतोय, तुम्ही जो पॉकेट मनी मला दिला होता की नाही, खर्चासाठी जे पैसे दिले होते ना, ते संपले. मग आता परत हवे आहेत. आणि तेवढी शिल्लक जर असेल तर ते वडील सहज देतात त्याला, हे घे. तेवढंच ना, एवढंच ना, घे, हे घे, जा बिंदास्त. वडिलांची कृपा झाली, पण नुसता कृपा करून चालत नाही, कटाक्ष पाहिजे. 2000 रुपये त्याला पॉकेट खर्च म्हणून जर दिलेला आहे काही आठवडाभरासाठी, तर त्या ठिकाणी विचारणा केली पाहिजे, संपले कसे,
कसे संपले, काय केलं, आणि मग हे पैसे घेऊन मुलगा काय करतोय, नक्की कॉलेजला जातोय का, शाळेत जातोय का, शाळेय उपयोगी असलेल्या शैक्षणिक साहित्यासाठीच तो खर्च करतोय का, कटाक्ष पाहिजे. अन्यथा मुलगा मागतोय वडील काढून देतात, मुलगा मागतोय वडील काढून देतात, पैसे जेव्हा पाहिजे तेव्हा, जेवढे पाहिजे तेवढे, जेवढे हवे असतात तेवढे काढून देतात, आणि कालांतराने वडिलांना कळतंय की मुलगा वाम मार्गाला गेलेला आहे, मुलाला कुठल्या तरी प्रकारचं व्यसन लागलेलं आहे, 10 पोरं त्याच्या बरोबर असतात, त्यांचाही खर्च हाच करतोय, हे कालांतराने कळतंय. त्यावेळेला सगळ्या गोष्टी हाताच्या बाहेर गेलेल्या असतात. म्हणून कटाक्ष पाहिजे. या ठिकाणी नम्र प्रार्थना केलेली आहे, देवा तुमची कृपा आमच्यावर असावी. पण काही वेळेला कसं असतं, एकदा देवाची कृपा झाली की मनुष्य हवेत चालतोय, जमिनीवर पाय लागत नाही त्याचे, आणि मग अशा वेळी त्याच्याकडून परमार्थ घडेलच असं नाही. अशा वेळी त्याला ज्याच्या गुणे ते सामर्थ्य प्राप्त झालंय त्या देवाचं स्मरण राहीलच असं नाही, त्यावेळेला विस्मरणात जातो तो, आणि मग देवाच्या कृपेने जे प्राप्त झालेलं असतंय ते हरवून बसतोय, ते गमावून बसतोय सगळं, आणि मग नंतर कपाळ कुटतोय तो. म्हणून देवा तुमची कृपा आमच्यावर असावी, आम्हाला जे जे काही आवश्यकता आहे परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, ते सगळं तुमच्या कृपेने आम्हाला मिळावं. तुमची कृपा आमच्यावर असावी, पण शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं स्मरण आम्हाला राहील, तुमची भक्ती आमच्याकडून घडेल, देवा तुमचा परमार्थ आमच्याकडून घडेल, यासाठी तुमचं कटाक्ष असावं. यासाठी वेळोवेळी तुम्ही आम्हाला ते स्मरण करून द्यावं की बाबा रे, आज जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य कोणाच्या गुणे आहे, संतांच्या कृपेने आहे, देवाच्या गुणे ते सामर्थ्य आहे, हे स्मरण आम्हाला परत परत करवून द्यावं तुम्ही. आणि ते स्मरण जर असेल तर नक्कीच जशी देवाची कृपा झालेली आहे तसा मनुष्य सुद्धा त्या देवाचा परमार्थ, त्या देवाची भक्ती शेवटच्या श्वासापर्यंत करू शकतो, जर ते स्मरण पिंडात असेल तर. आणि यासाठीच मग त्या ठिकाणी ती नम्र प्रार्थना केलेली आहे, ते नम्र निवेदन केलेलं आहे, माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्षुण्यास वदवावे, कृपा कटाक्ष करुणी. तुझे कृपेचे निबळे, वितुळती भ्रांतीची पडळे, आणि विश्वभक्षके काळे, दास्यत्व कीजे. ओवी क्रमांक 3, या तिसऱ्या ओवीवर आपल्याला चिंतन करायचं आहे, विवरण घ्यायचं आहे. पुढच्या भागामध्ये भाग क्रमांक 206 मध्ये तत्पूर्वी ही झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.